रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही राजदरबारात आहात. तो राजदरबार स्वर्गापेक्षाही जास्त सुंदर आहे. तिथल्या सिंहासनासमोर तुम्ही नतमस्तक होत आहात, कारण ते सिंहासन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. दरबाराच्या बाहेर येऊन तुम्ही जर खाली डोकावून पाहिलं तर तुम्हाला प्रचंड मोठी कातळाची उभी अशी भिंत दिसते. प्रचंड वेगाने रानवारा वाहतोय. तुम्ही शांत बसून हे सर्व फील करताय. इतिहासापासून वर्तमानापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येऊन जात आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे आपल्या दैवताचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व जाणवत आहे. आज आपण जाणार आहोत राजगडावर. राजगडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण त्याच्यातला सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातलं गुंजवणे गाव. गुंजवणे हे राजगडाचं बेस विलेज आहे. राजगडाचा व्याप हा प्रचंड मोठा आहे आणि त्याचा आकार बऱ्यापैकी त्रिकोणी असा आपल्याला म्हणता येईल. पहाटे पहाटे 4 मित्रांसोबत मी गुंजवणे गावामध्ये पोहोचलो आणि तिथनं आम्ही ट्रेक सुरू केला. अनेक दिवसांनी मी ट्रेक करत होतो, त्याच्यामुळे पायऱ्या चढल्या 10 आणि मला दम लागला. म्हटलं आता ट्रेकची रोजची प्रॅक्टिस परत सुरू करायला पाहिजे. हळूहळू पाणी पीत पीत आम्ही ट्रेक कंटिन्यू केला आणि मोठ्या मोठ्या म्हणजेच आपल्या गुडघ्यापेक्षा उंच अशा पायऱ्या चढत आम्ही राजगडावर प्रवेश केला. आम्ही जसा प्रवेश करायला लागलो तशाच पद्धतीने सूर्योदय सुद्धा तिथे होत होता. हळूहळू सूर्याच्या प्रकाशाने सर्व परिसर आणि आपला राजगड आम्हाला दिसायला लागला. आम्ही पोहोचलो होतो पद्मावती माचीवर. पद्मावती ही राजगडाची गजबजलेली माची आपल्याला म्हणता येईल. तिथे मंदिरं आहेत, तिथे राहण्यासाठी जागा आहे, तिथे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पाणी सुद्धा तिथे आपल्याला मिळतं. आमच्या जड ट्रेकिंग बॅग्स आम्ही जरा बाजूला ठेवल्या आणि गडाचा परिसर निहाळू लागलो. सगळ्यात पहिले आमची नजर गेली ती म्हणजे लांबवर असलेल्या पण राजगडाच्याच अशा सुवेळा माचीवर. पूर्वेकडे असल्यामुळे तिकडनंच सूर्य उगवत होता आणि सुवेळा माचीच्या आसपासच्या दरीमध्ये प्रचंड संख्येने असे ढग अडकलेले होते. माझ्या ट्रेकर मित्रांनी मला सांगितलं की असं दृश्य दिसायला प्रचंड लकी असावं लागतं आणि तू खूप लकी आहेस. पहिल्यांदाच राजगडावर आलास आणि हे दृश्य तुला बघायला मिळालंय. खरंच माझं लक किती चांगलं याचा विचार करत करत आम्ही सर्व पद्मावती माचीवरून पळत पळत सुवेळा माचीकडे निघालो. लहानपणी शाळेत असताना एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी उगाच कसं आपण मित्रांशी रेस लावायचो ना, तशा पद्धतीची ती रेस होती. पण यावेळी ती उगाच नव्हती. एक 10-12 मिनिटं सलग पळाल्यावर सुवेळा माचीवर आम्ही पोहोचलो आणि काय दृश्य होतं ते. आहा, एक नंबर. समोर अशी माची दिसत होती. आम्ही एका उंच दगडावर बसलेलो होतो आणि आसपास संपूर्ण परिसरामध्ये जेवढी दरी होती ढग अडकलेले होते. त्या ढगांवर सूर्याचा कोवळा उन्हाचा प्रकाश पडत होता आणि जर कुठे स्वर्ग असेल तर तो ह्यापेक्षा सुंदर नक्कीच नसेल अशी आमची खात्री पटली. बराच वेळ आम्ही तिथेच घालवला. शांत बसून राहिलो आणि आमच्या दिवसाची खरंच खूप सुंदर सुरुवात झाली होती. आता सूर्य डोक्यावर यायला लागला होता आणि उन्हाचा तडाखा जाणवायला लागला होता. पुन्हा आम्ही सुवेळा माचीवरून पद्मावती माचीकडे यायला निघालो. पण रस्त्यामध्ये आम्हाला लागलं हत्ती प्रस्तर. आता हत्ती प्रस्तर हा काय प्रकार आहे तुम्ही विचाराल, तर हत्ती म्हणजे हत्तीच आणि प्रस्तर म्हणजे दगड. एका बाजूने तुम्ही जर त्याला पाहिलं तर प्रचंड मोठा असा हत्ती आपल्याकडे चालत येतोय की काय असा भास आपल्याला होतो. म्हणून याला म्हणतात हत्ती प्रस्तर. पण हे नुसतं हत्ती प्रस्तर नाहीये, तर त्याच्यामध्ये लपलेलं आहे एक प्रचंड असं नेढं. नेढं म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला आधी सांगितलंय. म्हणजे सुईला 2 टोकं असतात. त्यापैकी एक टोकदार टोक असतं आणि दुसऱ्या टोकाला एक छिद्र असतं. त्याला म्हणतात नेढं. हजारो लाखो वर्षांपासून वाऱ्याच्या एका विशिष्ट प्रकारच्या माऱ्यामुळे दगडामध्ये एक छिद्र तयार होतं आणि याच छिद्राला म्हणतात नेढं. राजगडावरचं हे नेढं आहे ना, ते एवढं प्रचंड मोठं आहे की त्याच्यामध्ये आम्ही 4 जण आरामामध्ये 15-20 मिनिटं झोपून घेतलं आणि आम्हाला साथ होती प्रचंड वेगाने वाहणाऱ्या अशा रानवाऱ्याची. आता आम्हाला मात्र भूक लागायला लागली होती, त्याच्यामुळे आम्ही नेढ्यामधनं उतरलो आणि पुन्हा एकदा पद्मावती मंदिराच्या इथे आलो. मंदिरामध्ये आम्ही बॅग्स ठेवल्या होत्या. तिथेच आम्ही गावामधनं जेवण मागवलं होतं. मस्त असा गावरान ठेचा होता.
पिठलं होतं, भाकरी होती आणि भात होता. जबरदस्त पद्धतीने आम्ही जेवण केलं आणि 2 तास मंदिराच्या सावलीत पुन्हा एकदा आम्ही झोपून घेतलं. दुपार संपली, वाजले होते 4 आणि आम्ही पुन्हा एकदा उठलो. आवरलं आणि पटकन निघालो बाले किल्ल्याकडे. आमच्या 2 माच्या पाहून झाल्या होत्या, पद्मावती ज्याच्यावर आम्ही थांबलो होतो आणि सुवेळा. आम्ही सकाळी तिकडे जाऊन आलो होतो. आता बाले किल्ल्याकडे आम्ही निघालो. बाले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 25 वर्ष वास्तव्य केलंय आणि या थॉटने आम्ही शहारून गेलो. बाले किल्ल्याला चढताना तुम्हाला एक थोडंसं प्रॅक्टिस असलेला ट्रेकर असणं आवश्यक आहे, कारण चढाई अत्यंत कठीण आहे. अंगात त्राण आणत आणत आम्ही बाले किल्ल्याला चढायला सुरुवात केली आणि पहिल्या टप्प्यावर तुम्हाला दिसतो तो म्हणजेच चंद्र तलाव. या तलावामधनं पाणी पुरवठा त्या काळी कसा होत असेल याचा आम्ही विचार करू लागलो. फोटोज काढत काढत शूट करत करत बाले किल्ल्याच्या सर्वात वरच्या टप्प्यावर म्हणजेच गडाच्या सर्वात उंच ठिकाणी आम्ही पोहोचलो. आणि ते ठिकाण होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. आता या राजवाड्याचे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत, पण तरीही त्या काळामध्ये हा किल्ला कसा दिसत असेल, हा राजवाडा कसा दिसत असेल, कसं इथे सोन्याचं आणि रत्नजडित सिंहासन असेल, लोक अदबीने उभे असतील आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या गडावरून, या सिंहासनावरून संपूर्ण स्वराज्याचे निर्णय घेत असतील तेव्हा इथलं वातावरण कसं असेल, या सगळ्या गोष्टींचं इमॅजिनेशन आमच्या मनामध्ये सुरू झालं. आम्ही लिटरली इतिहासामध्ये गेलो होतो. भारावून गेलेल्या क्षणामध्ये आम्ही जरा वेळ थांबलो आणि सूर्य आता सूर्यास्ताकडे चालला होता. माझा दुसरा ट्रेकर मित्र पटकन म्हणाला की चला चला पटकन आपल्याला संजीवनी माचीवर जायचंय. तडक निघालो, बाले किल्ला उतरला आणि संजीवनी माचीच्या दिशेने गेलो. मित्रांनो, संजीवनी माची आहे पश्चिम दिशेला, त्यामुळे सूर्य जेव्हा मावळत होता तेव्हा संजीवनी माची आणखीनच सुंदर दिसत होती. समोर सुंदर अशी संजीवनी माची दिसतेय. तुम्ही बसलेला आहात, स्वतःच्या विचारामध्ये मग्न आहात आणि सूर्यही मावळतोय. यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते याचा आम्ही विचार करायला लागलो. आमची सकाळ सुंदर अशा सुवेळा माचीवरच्या सूर्योदयाने झाली होती आणि आमच्या दिवसाचा शेवट होत होता संजीवनी माचीवर तशाच सुंदर अशा सूर्यास्ताने. जगाचा विसर पडावा तर तो कसा, तर तो असा पडावा. तुम्ही सुद्धा थंडीच्या काळामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये राजगडावर नक्की येऊन जा. इथलं निसर्ग सौंदर्य तर जगावेगळं आहेच, पण इतिहासही तुम्हाला प्रचंड वाइब्स देऊन जाईल एवढी मात्र खात्री आहे. आज आपण पाहिला राजगड आणि लवकरच पाहणार आहोत तोरणा सुद्धा. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.